आटपाडीत तहसीलदार यांच्या नावाचे झाड जळाले, तसेच कारभारही जळालेलाच. आटपाडीत सुकलेलं झाड हे निष्क्रिय प्रशासनाचं जिवंत प्रतीक. आटपाडी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीबाहेर विविध पदाधिकाऱ्यांच्या नावानं झाडं लावण्यात आली. इतर सर्व झाडे आज हिरवीगार वाढलेली व जोमात असताना शीतल बंडगर यांच्या नावानं लावलेलं झाड मात्र पूर्णपणे सुकलेले, जळून गेलेले आणि दुर्लक्षित अवस्थेत आढळून येत आहे. हे झाड केवळ एक वृक्ष नाही, तर सध्याच्या तहसीलदारांच्या कार्यपद्धतीचं बोलकं प्रतीक बनलंय, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. तहसीलदार शीतल बंडगर यांनी पदभार स्वीकारल्यापासून आटपाडी तालुक्यात वाळू तस्करी, मुरुम तस्करी आणि गौण खनिजांचा खुलेआम धंदा सुरू असल्याचा आरोप आहे. स्वच्छ, पारदर्शक व धडक कारवाई करणारा प्रशासनाचा चेहरा कुठेच दिसत नाही. नियम कागदावर, कारवाई भाषणात आणि तस्करी प्रत्यक्षात हेच वास्तव आज आटपाडीत दिसतंय. जसे त्या झाडाला पाणी नाही, जपणूक नाही, तशीच अवस्था सामान्य जनतेच्या प्रश्नांची झाली आहे. महसूल प्रश्न असो, तक्रारी असोत वा अवैध गौण खनिज उत्खनन, कुठेही ठोस, उठावदार किंवा धडकी भरवणारी कारवाई झाल्याचं चित्र नाही. आणि म्हणूनच नागरिक थेट सवाल विचारत आहेत, झाड जळाले, सुकले आणि तहसीलदार मॅडम यांचे कामही तसेच निष्क्रिय झालं आहे का? हे सुकलेलं झाड आता प्रशासनाच्या अपयशाची खूण बनलंय. प्रश्न एवढाच आहे की हे झाड पुन्हा हिरवगार होईल का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आटपाडीचा प्रशासनिक कारभार कधी जागा होणार, की हे सगळा प्रश्न त्या जळून गेलेल्या झाडासारखेच दुर्लक्षित राहणार, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश गायकवाड यांनी उपस्थित केलाय.